स्वागत आहे तुमच्या वाळंज फॅमिली इन कॅनडा या युट्यूब चॅनल मध्ये। तर आज आहे गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष। तर तुम्हा सर्वांना आमच्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर हे वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचे, समाधानाचे आणि आनंदाचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कॅनडामध्ये गुढीपाडव्याचा सण कसा साजरा करतो आणि तो सण साजरा करताना काय काय डिफिकल्टीज आम्हाला फेस करायला लागतात की कारण इंडियामध्ये ज्या प्रकारे गोष्टी सगळ्या अवेलेबल असतात तशा सगळ्या गोष्टी इकडे आपल्याला भेटत नाही। तर बऱ्याचशा गोष्टी जर थोडा बोलतात ना आपण जुगाड करून आपले सण आपल्याला इकडे साजरे करावे लागतात। तर त्याचंच उदाहरण आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ गोष्टी करून आपण बाहेर देशात असूनही आपली जी संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न करत असतो। चला तर मग आता लवकर आपण गुढी उभारून घेऊया आणि ती गुढी कशी उभारणार आहे त्याचंही तुम्हाला बघायला भेटेल की म्हणजे जसं आपल्याकडे भारतामध्ये खिडक्या असतात पण इकडे तर आपल्याला खिडकी तर आहे पण ती आपल्या इकडच्या ज्या खिडक्या आहेत त्या थंडीमुळे ज्या असतात ना पूर्ण पॅक असतात त्या एवढ्या पूर्ण ओपन होत नाही। आमच्याकडे हा स्टँडिंग लॅम्प आहे तर आम्ही गुढी उभारण्यासाठी ह्याचाच वापर करणार आहे। हे एवढंच निघतंय मला वाटतं ना। तर हे बांधून ठेवणार वरती मी ते पकडू। इकडे खिडकी आहे पण खिडकीला असं बाहेरून बांधता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला घरातच करायला लागणार आहे। आणि खाली त्याला बेस पण आहे त्यामुळे कुठेही आपण उभारू शकतो गुढी, असं काय बांधायची गरज नाहीये। अशी आद्याची ही पहिली गुढी आद्याची पद्धत आता तिला आम्ही ती झोपली आंघोळ करून उठल्यावर आपण तिला पण व्हिडिओ मध्ये घेणार आहोत। संध्याकाळी गुढीपाडवा स्पेशल फोटोशूट आहे तेही करायचंय। हो तर आता आपण गुढी उभारायला चालू करतोय। तर प्रतीक्षा इकडे मिऱ्या घालून घेते साडी, नवीन आपण एक नवीन वस्त्र घेतो तर छान मिऱ्या घालून घेऊया। ही कुठून इंडियावरूनच आणली, कुठून घेतली? ऑफकोर्स सर्व इंडिया साड्या तर इथे मिळतच नाही, भेटतात तशा म्हणजे खूप आहेत दुकानं, नाही असं नाही, इथे भेटतात सगळं भेटतं। कॉस्टली तर आहे पण जे आपल्याकडे व्हरायटी आहे ती त्या म्हणजे इकडे कसे एकदा कधी अगोदर लॉट आलेला असतो तोच इकडे कोण नॉर्मली लोकांना एक तर टाइमच नसतो की कुठे बाहेर नॉर्मली। आणि इकडे वेदर पण असं असल्यामुळे मोस्टली थंडी असल्यामुळे साडी इकडं काही फंक्शन असेल किंवा काय सण असेल घरातल्या घरात थोडा वेळ घातली तरच। आणि मोस्टली सगळे लोक इंडियावरून शॉपिंग करतात। गुढीसाठी साडीच्या मिऱ्या घालून घेतल्यात, तुम्ही पाहू शकता त्या पुढे ना पदर ठेवलाय जो की तो फ्रंटला येईल आणि छान दिसेल। ते काय बांधून घ्यायला लागेल ना? हा, हे आता आपण आपल्या गुढीच्या पाठीला छान बांधून घेणार। हे इथे मी फोल्ड करेल सो दॅट आपल्याला लेंथ जशी हवी तशी त्या हिशोबाने ऍडजस्ट करूया। ठीक, चला तर आता गुढीचं वस्त्र बांधून घेऊ आपण। ग्रीन कलरचं छान वाटेल ना? छान कलर, छान आमची ही ऍक्च्युली दुसरी म्हणजे मी इथे आल्यापासून दुसऱ्यांदा गुढीपाडवा साजरा करतेय। म्हणजे कॅनडामध्ये गुढी उभारतोय गेल्या 2 प्रतीक्षा आल्यापासून। त्याच्या अगोदर मी कधी एकटा असल्यामुळे मी कधी गुढी उभारली नाही। प्रतीक्षा आल्यापासूनच आम्ही गुढी उभारतो। तर कॅनडातली तशी उभारण्याची दुसरा वर्ष। गेल्या वर्षीच आहे एक फोटो, क्लिप आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो। कलश तांब्याला हळदी कुंकू लावून घेऊया। हळदी कुंकाचे 5 बोटं जे लावतात ना, ओलं करायचं। ओलं केलंय मी ऑलरेडी थोडंसं। तर आता आम्ही कालच आहे ना ही साखरेची गाठी घरी बनवली आहे, तुम्ही पाहू शकता। तर याच्यामध्ये आम्ही थोडासा फूड कलर टाकून घरीच बनवलं। याचा शॉर्ट व्हिडिओ मी बनवलाय जो की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मी व्हिडिओ मध्ये अपलोड करेल।
अशा प्रकारे आपली गुढी उभारून झाले आणि प्रतीक्षा किचन मध्ये नैवेद्याची तयारी करते. चला तर आता बघून घेऊ की नैवेद्यासाठी काय काय आज. चला आता प्रतीक्षालाच विचारूया की नैवेद्याची तयारी कुठपर्यंत आली आणि काय काय बनवते. काय काय केलंय आज नैवेद्याला. आज आपण ना छोलेची भाजी, छोले पुरी करणार आहोत. तर छोलेची भाजी माझी बनवून झाली आहे आणि त्यासोबत मी व्हेज पुलाव बनवलाय. भारी दिसतोय. आणि वरण पण बनवून झालंय. असं आता मी पुऱ्या तळण्याकरता तेल ठेवलंय. त्यामध्ये मी पुऱ्या तळून घेईल, पापड बनवून घेईल आणि गोडाला श्रीखंड पुरी, छोलेची भाजी, वरण भात आणि बटाट्याची भजी करणार आहे मी. तर पूर्ण ताट नैवेद्याचे ताट झाल्यावरती तुम्हाला सर्वांना मी दाखवेनच पुन्हा एकदा. आणि श्रीखंड आम्ही घरीच बनवतो नेहमी. एकदा आम्ही आणलेलं बाहेरून, तो एवढं गोड असतं, खूप साखर असते त्याच्यामध्ये आणि आम्ही घरीच चक्का लावतो आणि आम्ही गुळाचा श्रीखंड बनवतो. ते तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल की आम्ही एकदा श्रीखंड बनवल्याचं व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे, शॉर्ट्स मध्ये दाखवले, तर बघू शकता तुम्ही. तरी आपण व्हिडिओ मध्ये पुढे श्रीखंड गुळापासून कसं बनवतं ते दाखवणार. आपला नैवेद्य ऑलमोस्ट सगळा बनून झालाय. फक्त एक गोष्ट राहिली ती म्हणजे श्रीखंड. जसं मी मागाशी व्हिडिओ मध्ये बोललेलो की पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवेल की आम्ही घरी श्रीखंड कसं बनवतो. तर रात्रीच दही आम्ही बांधून ठेवलेली, तर त्याचा चक्का आहे. आणि आम्ही साखर वापरत नाही, तर गूळ आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक केलंय, म्हणजे थोडं त्याचं पेस्ट झाली त्याची. आणि पिस्ता घेतला आपण, थोडंसं मीठ नावाला आणि वेलची पावडर. तर आता आणि हा जो चक्का आहे ना, थोडं फ्रीज मधून अगोदरच बाहेर काढून ठेवलेला, म्हणजे तो थोडा ना असा सॉफ्ट झालाय. जर फ्रीज मधून जर काढला आणि लगेच वापरला ना तर व्यवस्थित मिक्स होत नाही आणि तो घट्ट असतो. आता असं मस्त असं फ्लफी झालंय. त्यात आपण जसं आपल्याला गोड आवडतं त्या हिशोबाने गुळाचं पाणी टाकतोय आणि खरंच खूप भारी लागतं. साखरापेक्षा जर तुम्ही गुळामध्ये बनवलं ना खूप भारी लागतं. तर थोडंसं नावाला मीठ, पिस्ता आणि वेलची जायफळ भरभरून टाकायची, कारण पूर्ण आपण ट्रेडिशनल बेसिक वाला जो श्रीखंड असतो तेच बनवतोय. आणि गुळाने ना त्याला एक छान असा गोल्डन असा मस्त कलर पण येतो त्याला. तर बघू शकता तुम्ही, मस्त आपलं श्रीखंड तयार झालंय. ते गुळाचं एकदम गोड हवंय त्या हिशोबाने आपण बनवू शकतो, कारण आपण जे बाहेरून विकत आणतो त्याच्यामध्ये खूप साखर असते आणि सगळेच लोक म्हणजे जास्त गोड किंवा कमी गोड प्रत्येकाच्या चवीनुसार खातात. तर आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा आपण आपल्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकतो. तर बघू शकता आता सगळं झालेलं आहे आपलं. आता आपण नैवेद्याचं ताट लावून घेऊया. तर आता आपला गुढीसाठी नैवेद्य तयार झालाय. आपण गुढीला नैवेद्य दाखवून घेऊया. आपण गुढीला नैवेद्य दाखवून घेतोय आता. तर त्याआधी मी पाण्याने स्वस्तिक काढून घेतलंय.